नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। दैनंदिन जीवनात राष्ट्राला प्राधान्य देणारे कार्य घडावे। शहर जिल्हा भाजपाच्या बुद्धिजीवी मेळाव्यात पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेंचे आवाहन। देश व देशाच्या सीमांचे संरक्षण करणे म्हणजेच राष्ट्र प्रथम या कर्तव्याची पूर्तता होत नाही। राष्ट्र प्रथम हे कर्तव्य बजावत असताना देशांतर्गत असलेल्या गोरगरिबांची निस्वार्थ सेवा आणि गरजवंतांना मदतीचा हात पुढे करणे याला सुद्धा तितकेच महत्त्व आहे। आपल्या दैनंदिन जीवनात अशा प्रकारच्या अनेक संधी आपल्याला मिळत असतात आणि या संधीचा फायदा घेत प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात राष्ट्राला प्राधान्य देणारे कार्य घडवावे असे आवाहन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी केले आहे। दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होत असलेल्या सेवा पूर्वीच्या काळामध्ये पाकिस्तानातून गोळीबार त्या ठिकाणी भारतात व्हायची या मेळाव्यात आणि जशी गोळीबारी तिथं म्हणजे आपल्या काश्मीर बॉर्डरला व्हायची पद्मश्री डॉक्टर त्यांना प्रत्युत्तर देण्याची परवानगी नव्हती। तिथून कॉल जायचा दिल्लीला, काश्मीर मधून कॉल जायचा, आर्मीच्या चीफचा कॉल जायचा दिल्लीला। दिल्लीतल्या यंत्रणेला जर वाटलं की त्याचं उत्तर द्यायचं तर त्या ठिकाणी उत्तर दिलं जायचं, नाहीतर आपले सैनिक त्या ठिकाणी शहीद व्हायचे। हे चित्र आपल्या देशाने मागच्या अनेक वर्ष पाहिलेले। आज आता आपण विचारा, आपल्यापैकी अनेकांचे मित्र पाहुणे जे सैनिकात असतील, तिथं बॉर्डरवर असतील, त्यांना फोन करून विचारा आजची परिस्थिती काय। आज त्यांना थेट आदेश पंतप्रधानांच्या इथून देण्यात आलेले आहेत। समोरून जर गोळी आली तर त्याला मिसाईलनी उत्तर द्या, त्याला बॉम्बनी उत्तर द्या। ह्या प्रकारचं एक मजबूत नेतृत्व त्या ठिकाणी। आज आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की 2047 मध्ये आम्हाला विकसित भारत करायचा आहे, अमृतकाल असं त्याला त्यांनी टॅगलाईन दिलेलं आहे। आणि विकसित भारतासाठी आपल्याला झेप घ्यायची असं विजन आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला दिले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला विजन दिलं की महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करणार आपल्याला करायचंय। मला असं एक युवा कार्यकर्ता म्हणून सतत वाटतं की हे शब्द किती महत्वाचे आहेत, हे विजन असणं महत्वाचे आहे, हे दृष्टी असणं महत्वाचे आहे, हे आकडे असणं महत्वाचं आहे। कारण आपल्या जीवनामध्ये या आकड्यांचा प्रभाव पडत असतो। जेव्हा मी म्हणालो की 2014 मध्ये इंडिया वॉज अ $2.1 ट्रिलियन इकॉनॉमी, तेव्हा आपल्या प्रत्येक भारतीयाचं दर डोई इन्कम म्हणजे पर कॅपिटा इन्कम हे 88,000 रुपये होतं। आज जेव्हा एक 11 वर्षाचा प्रवास भारतानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये साकारलेला आहे, आज आपल्या प्रत्येक भारतीयाचं पर कॅपिटा इन्कम म्हणजे दर डोई इन्कम हे 2,35,000 रुपये। बिकॉज 10 years of Modi government to get 25 crore people in India out of poverty, 25 कोटी लोकांना गरिबी रेषेमधून बाहेर काढण्यासाठी भारताला 10 वर्ष लागली। माननीय पंतप्रधान मोदींच्या 11 वर्षाच्या नेतृत्वामध्ये 25 कोटी लोक ह्या देशातली पॉवर्टी लाईनच्या बाहेर आली। पण रोड मॅप कोणाकडे आहे, प्रामाणिकता कोणाकडे आहे, गोल कोणाकडे आहे, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे उभं राहू अशी विनंती तो उपस्थितांना करतो। आणि तो नेता, तो सर्वोच्च नेता आदरणीय नोडल ऑफिसर, सगळ्या चेन तुटल्या साहेब। म्हणजे त्यावेळेच्या ऑक्सिजनची चेन तुटली, पाण्याची चेन तुटली, औषधाची चेन तुटली, सगळ्या चेन तुटली। काय केलं साहेबांनी? आत्मनिर्भर भारत म्हणजे आपल्याकडे चेन निर्माण करायच्या। मोदी साहेबांनी ही लस फक्त 6 महिन्यात तयार केली। हा जगातला म्हणजे सगळ्यात मोठी असे आश्चर्य आहे। का केली? इच्छाशक्ती होती त्यांची। काय पाहिजे तुम्हाला सगळी द्यायची तयारी होती आणि म्हणून ती लस तयार झाली कोविडसाठी। आणि पंतप्रधान एवढ्या द्रष्टे होते म्हणून आपल्याला त्या कोविडमध्ये एवढी मोठी मदत झाली। तुम्ही पहा ना, ऑक्सिजन द्यायचा असेल की तुम्ही बघितलं ऑक्सिजन नव्हता, टँकरने ऑक्सिजन पुरवला। रेमडेसिवीर मिळत नव्हता आपल्याकडे, म्हणजे विमानाने तुम्हाला सगळं रेमडेसिवीर पुरवलं। हे थोडं सोपं आहे, हे फार कठीण गोष्ट आहे। पण त्या काळामध्ये माझा भारतातला माणूस जगला पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं। त्याला म्हणायचं स्वच्छ भारत सुरू केलं।
अगोदर कधी झालं होतं का? कधीच नाही. आणि म्हणून हे जे स्वच्छ भारत आंदोलन सुरू झालं तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे आज आपण कितीतरी स्वच्छतेकडे गेलो. आपण देतो इंदोरला पहिलं, ह्याला दुसरं, त्याला दुसरं, का देऊ शकतो? कारण साहेबांनी आपला शिकवलं की आपण स्वच्छता पाळूया. तुम्ही आता कुठे जाऊन बघता की तुम्हाला सगळ्या वॉशरूम, टॉयलेट सगळीकडे दिसतात. होते का अगोदर? नव्हते. मन की बात तुम्ही ऐकता, काय विचार आहे त्याच्यात? कधी त्या माणसाने स्वतःच्या काही स्वार्थ कधी एकदा तरी सांगितलाय का हो? प्रत्येक वेळेस सांगतात, मेरा देश अच्छा कैसा होगा, मेरा देश अच्छा कैसा होगा, मेरे देश ने क्या करना चाहिए, मेरे देश में क्या होना चाहिए, मेरा देश ऐसा होना चाहिए, मेरा देश का ये प्रगती होना चाहिए. तुम्ही करता का विचार? नाही करत. पण त्यांनी आतापर्यंत 11 वर्षात दुसरा काही विचार केलाच नाही. देश 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 आणि देश एवढाच वाढदिवस आपण 15 दिवसासाठी साजरा करतो. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला सांगितलं की 15 दिवस आपल्याला 5 लाख चष्मे द्यायचे आणि 50,000 ऑपरेशन करायचे. म्हणलं ठीक आहे, तुम्ही निमंत्रक सगळं काम सुरू करा. मी का हो म्हटलं? कारण मला आपल्या पंतप्रधानांचा ओतपोत अभिमान आहे. त्यांच्यासाठी आपण केलं पाहिजे. आणि मग आम्ही काम सुरू केलं. पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात काम सुरू केलं आणि आतापर्यंत जवळपास 5 लाख लोकांना चष्मे वितरित केले. म्हणजे करतोय आम्ही. आणि 51,000 लोकांचे मोफत ऑपरेशन करतो. असं का करतोय? कारण कसं आहे की ह्यांचे ऑपरेशन करून ह्यांना चष्मे देतोय म्हणजे काय की हे खरं आहे राष्ट्रप्रथम. ज्यांना गरज आहे त्या लोकांना आपले पंतप्रधान महोदयांच्या वाढदिवसानिमित्त मदत करणे. कारण आपण असं नेहमी म्हणतो की फक्त सीमेचं संरक्षण हेच राष्ट्रप्रथम नाही, तर ज्यांना गरज आहे, जे गरीब आहेत, अशा लोकांना वेगळं करून त्यांना मदत करणे हेही राष्ट्रप्रथम.